काव्याच्या डिलिव्हरीला वेळ आहे तोपर्यंत मला हे आय हॅव टू कॅरी. कुठल्याही गोष्टीवर राग येतो आणि तो अनावर झाला की मग मला रडू येतं. एकाचा राग दुसऱ्यावर असं कधी काही झालं नाही आहे. झालंच तर मग डायरेक्ट त्याला मी रिझन असू शकतो. जसं की तुम्ही आता बघू शकता, मी आता आले आहे काव्याच्या डोहाळे जेवणामध्ये. मला असं वाटतं की सगळ्या फंक्शन्सला मी आले, लग्नात होते, वरातीत नाचले, चोरवटीला आले आणि त्या डोहाळे जेवणाला बारशाचंही आमंत्रण पाठवायला विसरू नका प्लीज. सो खूप सुंदर दिसतेस काव्या ॲज युजल. हे कसं जमतं आहे का? म्हणजे जमतंय आणि ते असंच आहे म्हणजे हो 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 सवय करून घेते कारण अजून काव्याच्या डिलिव्हरीला वेळ आहे तोपर्यंत मला हे आय हॅव टू कॅरी आणि ते अशा पद्धतीने बनवलं गेलं आहे की मला खरंच बसायला उठायला त्रास होतो आहे. पण दॅट इज हेल्पिंग मी ॲक्च्युली काम करताना. आम्हालाही आता सिरियलमधून तुम्ही असं वाटतं की आम्ही फॅमिलीचा पार्टच आहोत आणि ते खरंच वाटतं आम्हालासुद्धा. सो तू बसलेलीस तेव्हा मी म्हणे नको तिला उठायला नका लावू रे सारखं माझं असं आलं आतून. सो मला सांग, हे मूड स्विंग्स कधी कधी असं खोटे खोटे मूड स्विंग्स येतात का की नाही? पत नाही ॲक्च्युली ते ना एवढं टाईट आहे तिला उठताना बसताना लिटरली ती प्रेग्नंट असल्यासारखंच ती अशी उठते बसते आहे. सो आणि मूड स्विंग्सचं काय, त्याला प्रेग्नंट असावं असं काही नाही आहे. ते होत राहतात, म्हणजे नॉट युअर्स इन जनरल. आपल्याला पिरियड्समध्ये वगैरे मूड स्विंग्स. मला सांग, ज्ञानदा म्हणून तुझ्या मूड स्विंग्स कशा असतात आणि तुला काय जास्त म्हणजे काय वाटतं त्या? खूप राग मला राग खूप पटकन येतो कारण एरवी मला चिडताच येत नाही आणि मग मला कुठल्याही गोष्टीवर राग येतो आणि तो अनावर झाला की मग मला रडू येतं आणि मग आय बिंज ऑन समथिंग विच आय लाईक किंवा मी एरवी खाणार नाही, गोड खाईन, आईस्क्रीम. सो असं जरा जिभेचे चोचले तेव्हा थोडे ट्रिगर होतात. कुठेही करावं शूटिंगच्या म्हणजे ते कधी राग ह्याच्यावर निघाला किंवा काय असं झालं तुला कळलं की नाही कदाचित आता नाही असं राग वगैरे असं ते एकाचा राग दुसऱ्यावर असं कधी काही झालं नाही आहे. झालंच तर मग डायरेक्ट त्याला मी रिझन असू शकतो, पण दुसऱ्याचा राग माझ्यावर नाही. की तू तुझ्या रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रेग्नेन्सी ते सगळं डोहाळे जेवण ते पूर्ण जवळून बघितलंस. रुपालीची प्रेग्नेन्सी कशी होती आणि तिचे मूड स्विंग्स किती तू सांभाळलेस आणि तुला माहिती आहे आता एकदा बोलतो ना एक्सपिरियन्स आला आपल्याला कसं. नाही ना ग, प्रॉब्लेम काय झाला तेव्हा आम्हाला डिलेवरी खरं मुंबईत करायची होती, पण काही अनुभव असे आले की आम्हाला लवकर हॉस्पिटलवाल्यांनी जास्त एंटरटेन केलं नाही. सो म्हटलं नको, नाशिकला केलेलंच उत्तम म्हणून मग तिसऱ्या महिन्यात तर तिला नाशिकला पाठवलं, कारण इथे पर्यायच नव्हता. मी दिवसभर शूट करतो आहे, 8-8:30ला येतो आहे, 10-10:30ला जातो आहे. मग तिच्याकडं बघणार कोण, काळजी घेणार कोण, मग नाशिकला गेली. सो डिलिव्हरीसुद्धा तिची तिथेच झाली. त्यामुळे जे काय मूड स्विंग्स आहेत ते फोनवरच आणि ते होतात, मी सांगितलं ना. जवळची मैत्रीण म्हणजे सई कल्याणकर, तिचं आता तू म्हणजे तिला बाळ झालं नुकतंच. मला सांग, ती फेस किंवा एक फोन कॉल असतो ना आपला, तो काय असायचा? अगं आम्ही तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतानाच नभाचा आकार असा म्हणजे वाढत चालला आहे तो. मला बारशाला जायला जमलं नाही किंवा रादर मला सईच्या डोहाळे जेवणालाही जायला जमलं नव्हतं, मी शूटच करत होते. पण व्हिडिओ कॉलमध्ये मी आधी एकदम इन्फंट बेबी आणि आता तिला कडेवर घ्यायला लागतं आहे. सो ते बघूनच शॉक होतं की बापरे, काही करून लवकर शूटमधनं वेळ काढून सईला भेटायला जायला पाहिजे. कारण मी जानू म्हणजे सुप्रियाताईची मुलगी सुप्रियाताई, आम्ही सगळे जे ठाण्याला राहणारे आहोत ते आम्ही किती दिवस झाले प्लॅन करतो आहे की नाही बाबा आता हाय टाईम आहे, कारण व्हिडिओ कॉलमध्येच ती आता कडेवर घ्यायला लागतं आहे, तिला एवढी मोठी झाली आहे. सो खूप छान वाटतं आहे. तर काव्याला मुलगा हवा आहे ना, पण इन रिअल लाईफ पार्थला मुलगा हवा आहे आणि त्याचं कारण पण आहे त्यांच्याकडे, खूप क्यूट देशमुखांकडे. रिअल लाईफ तुझं पार्थला कारण तर विचार की पार्थला बेबू हवा आहे, मुलगा का हवा आहे? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अजून एक मुलगी आली तर मग तुमच्यावरचं अटेन्शन डिवाईड होईल, जे मला होऊ द्यायचं नाही आहे, म्हणून मग मुलगाच होऊ दे आपल्याला, असं त्यांचं म्हणणं आहे.
जे काय होईल प्रेक्षकांचं लाडकं असणारच आहे, तुमचंही लाडकं असणार आहे. सो ऑल द बेस्ट आणि खूप खूप आम्ही प्रेम करतो या सिरियलवर. सो थँक्यू सो मच आणि एन्जॉय. थँक्यू.